जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. कळंब तालुक्यातील इटकूर येथे सालाबादप्रमाणे दिनांक 31 रोजी श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी. कळंब तालुक्यातील इटकूर येथे सालाबादप्रमाणे श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री भगवान विश्वकर्माची पूजा करण्यात आली. भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त कीर्तनकार हरिभक्त पारायण बाळासाहेब माने महाराज इटकूरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील भजनी मंडळ, लहान थोर मंडळींनी कीर्तनाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री भगवान विश्वकर्मा जयंती टाळ मृदुंगाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. 50 सुतार या भक्त मंडळींनी पुढाकार घेत यावेळी महाप्रसाद करण्यात आला. तसेच इटकूरमधील ग्रामस्थ भक्तजन मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. धाराशिव प्रतिनिधी संतोष गिरे. पण पंढरपूरला भेट झालाय कुणाचाही विचारित नाही. दिसल्याबरोबर 2 तांबे पाणी आंघोळ टाकलं. म्हणून आसमी संत कुठे बघायची नाही का? बरं ती साहेब का 20,000 रुपये कसं काय आला? 40,000 दिले एजंट तरी आलो. काय केलं त्याच पाहता. पण तिथं गेल्यावर पिटी वावे सोकाव्या कुणी घ्या. पण कसं घ्या? शुद्ध होईल माझ्यासाठी या आणि शुद्ध भावना ठेवून या. तर मग तुला मी कशासाठी माझ्या तुकडे राहतो त्याच्यासाठी उभा राहतो. कशासाठी? त्या बहुरूपी समोर तरुण जाण्यासाठी. आपली ताकद आहे भाऊ. मोठा जर पुरा आला चंद्रभागेला आणि आपल्या नदीला पुरा आला तिथून पलीकडे जायला आपली ताकद आहे का? पण त्याच्यासाठी एखादा माणूस जर आपण पुरा आला आणि म्हणला मी आता अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी तुम्ही काशी पाहिली का? वाराणसी पाहिली का? मी पूर्ण पाहिले. वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली. परंतु पंढरपूरच्या बरोबरीला माझा त्याचं काही मोठं वाटलं नाही. तुकाराम महाराज स्वतः आपल्या